गुड मॉर्निंग, सुप्रभात. मग चला तर मंडळी, आता आपल्याला उन्हाळी कामाला सुरुवात करावी लागेल. त्याच्यासाठी तर मी आले गोलाई. हे पहा, आता उन्हाळी कामं म्हणजे आलं ना लक्षात तुमच्या काय काय असतात? कुरड्या, पापड्या, खारुड्या, चकल्या, चिप्स, असे अनेक पदार्थ अनेक नमुन्याचे करावं लागतंय. तेव्हा वर्षभर आयत्त बसून यमी खाता येतं. हे बघा, आता मी हे पापडाला लागणारं साहित्य घेतलंय. साहित्य घेऊन घरला जायला निघाले तर माता राणीचं मंदिर आपल्या रस्त्यात आल्याच्या नंतर माता राणीला ओलांडून जावं वाटतच नाही. त्याच्यामुळे म्हणजे चला, माझ्या गोलाईमधली ही जगदंबा मातेच्या मंदिरामध्ये मी आलेली आहे. आता सुंदरपैकी मस्तपैकी दर्शन घेतले. हे पहा, जगदंबा मातेला किती सुंदर सजवले मंडळी. बघा, अप्रतिम जगदंबा माता दिसायली आहे. तुम्ही पण माझ्यासोबत माझ्या माता राणीचे दर्शन घ्या. मनोकामना तुमच्या सुद्धा पूर्ण होतील सगळ्यांच्या. अशा प्रकारे मी गोलाईत आलं की अगोदर माता राणीचं दर्शन घेते, जाताना नाहीतर येताना. दोन्हीपैकी एकदा दर्शन घ्यावंच वाटतं बरं का. मग हे सगळं साहित्य घेऊन घरी आले. का तर उद्या पहाटे पहाटे मला करायची त्या खारुड्या. खारुड्या माहिती आहे ना कशाच्या करतात? बाजरी, आपली बाजरी राहते ना, बाजरीच्या पिठाच्या आम्ही करतो खारुड्या. आणि कसं आहे माहिती आहे का, एवढं ऊन आहे बापरे, आमच्या लातूरला विचारता सोय नाही बापरे, खूप आणि खूप. म्हणून लवकर उठून मी आईला म्हणलं की आपण पहाटेच करून घेऊ बाई. म्हणून हे पहा, आता वाजलेत पहाटेचे आम्हाला 4:30 वाजता पीठ शिजवायला घेतलं मंडळी. हे पहा, खारुड्याचं रात्रीच मी दळून आणून नीट करून चाळण गाळण करून व्यवस्थित ठेवलं होतं. आता पीठ वलवून घेणे आणि आदण ठेवणे हा कार्यक्रम चालू झाला. आता आमचा उन्हाळी कामाला सुरुवात. हे पहा, मी आदण ठेवले. अशा प्रकारे मीठ घालायचं अगोदर. तुम्ही प्रत्येक आयटम लक्षपूर्वक बघायचा, कारण तुम्हाला कुठंही जायची गरज नाही. तुम्ही माझं बघून जरी शिकलात तर खूप झालं. आणि येतच, बायकाला सगळं ऑलरेडी येतच, थोडंफार 19-20 इकडे तिकडे होतं. हे पहा, आदनामध्ये मीठ टाकून घेतलं. आदन आल्याच्या नंतर आता अशा प्रकारे तीळ टाकायचं. खारुड्यामध्ये तीळ म्हणजे बापरे अप्रतिम, खूप आणि खूप छान लागतात बरं का खारुड्यामध्ये तीळ. अशा प्रकारे अगोदर आता वरी आदण करून घेतलं, पण हाटायला येत नाही ना गॅसवरती, किचन वट्ट्यावरती, म्हणून खाली शेगडा लावून घेतला. शेगड्याची पूजा करून घेतली अगोदर. काहीही करायच्या अगोदर ही आपली चूलच आहे ना, गॅस काय, चूल काय, शेगडा काय, काही असो. अशा प्रकारे हे पा, वर्ष झालं बंद होता ना, उन्हाळ्यातच कामं केलेले, तेव्हापासून शेगडा बंद होता. म्हणून असं फास्ट स्लो करून चालू करून बघितले. अशा प्रकारे हे पा, आदनाला उकळी आलेली आहे. मी काही खारुड्यात तिखट केलेत आणि 2 आदण ठेवले, एक तिखटवाली आणि एक सप्पकवाली. 3 किलोच्या तिखट केलेत, 2 किलोच्या सप्पक केलेत. कधी सप्पक खाऊ वाटल्या सप्पक करायचं, नाही कधी तिखट खाऊ वाटल्या तर तिखट पण करायचं. त्याच्यासाठी हे पास आदन ओलवून घेतला अगोदर की गाठी गुटुळ्या होत नाहीत. अशा प्रकारे मस्तपैकी मुठ्ठी पळी घेतली, आईनं त्यात ओतलं आणि मी हटायला सुरुवात केली. कसं आहे, प्रॉपर शिजवणं आणि हटणं ह्याला खूप महत्व आहे. बारीक गॅसवर काय ऑटोमॅटिक शिजतंय, पण सगळ्यात महत्वाचं हटणं आहे. कारण हटण्यामध्येच अर्धी कला असते. कशी तर जर हटताना गाठी झाल्या तर ती शेवग्यातनं खाली पडत नाही. मग प्रत्येक वेळेस घाला हातमध्ये, ती शेवग्यातले पीठ काढा, ती गाठ बाजूला काढा, हे असा प्रकार होऊ नये म्हणून इतकं छान प्रॉपर हटून घेतलं पाहिजे पीठ मैत्रिणींनो. बघा, हे खारुड्याचं पीठ अशा प्रकारे थोडंफार पाणी लावून, थोडं मोठाडच असतं ना, रव्यासारखं भरडून आणायचं. गिरणीवाला दादा देतो बरं का, खारुड्याचं भरडून दे म्हणल्याच्या नंतर तो आपोआप देतो. घरी आणून चाळायचं, चाळून मस्तपैकी संध्याकाळी ठेवायचं. सकाळी थोडंफार पाण्याचा हात लावून वलवून घ्यायचं, म्हणजे गाठी होत नाहीत. तुम्ही बघू शकता माझं कसलं प्लेन पीठ आहे बघा. तुम्ही घट्ट जरी झालं तर अजिबात गाठी होत नाहीत. तुम्ही अशा प्रकारे एकदा खारुड्या करून तरी बघा, मग मला म्हणचाल खरंच बाई सरस्वती तुझा स्वयंपाक अप्रतिम, नो चॅलेंज. असतंच माझं तसं. आणि मला त्याचा गर्व आहे माझ्या स्वयंपाकाविषयी.
कोणच माझ्या स्वयंपाकाला बोट दाखवू शकत नाही. हे पहा, अशा प्रकारे पीठ हाटून घ्यायचं. खाली मी पाय लावला शेगड्याला मस्तपैकी कपडा धरून, आणि दोघी मिळून आम्ही चाटू पण लागतो बरं का, कारण पळीचा दांडा जो असतो तो गोल नाहीये ना, रुतायला लागला, म्हणून अशा प्रकारे मस्तपैकी चाटूनी, ह्याला चाटू म्हणतात. ह्या लाकडाची जी वस्तू आहे ना, आमच्याकडे लातूर जिल्ह्यामध्ये पूर्ण ह्या वस्तूला चाटू म्हणतात. हे पीठ हाटण्यासाठी मग ते गव्हाचं असेल, ज्वारीचं, बाजरीचं, याचा उपयोग केला जातो ह्या चाटूचा. आणि आपल्याकडं घरामध्ये चाटू असणं आवश्यक आहे. हे लाकडाचं असल्यामुळं गरम होत नाही, आणि विशेष म्हणजे हाताला कसलाच त्रास होत नाही. म्हणून चाटून प्रॉपर पीठ हाटून घेतलं. मी हाटले, आईनं हाटली, आणि नंतर शेवटी घट्ट होतंय, लई जड जातंय, म्हणून मग यशला लावलं कामाला. हे आमचे यशराजे सुद्धा पीठ हाटू लागले, आणि लागतातच बरं का. गॅस बारीक करायचा अशा प्रकारे, आणि प्रॉपर खालीवरी व्हावं लागतंय ना पीठ. आता हटायचं नाही, पहिल्यांदाच हटून घेतलं, पण खालचं वरी वरचं खाली करत गेलं तर ते शिजत राहतंय, आणि हटलं आणि ठेवलं झाकण की खाली करपून जाते. म्हणून प्रॉपर 1-2 मिनिटाला काढणे, खालचं वरी वरचं खाली असं पीठ सर्क्युलेशनमध्ये खालीवरी करणं, याला हटणं म्हणतात बरं का. तुम्ही सुद्धा हे बघा, येत नसलं तर लक्ष देऊन बघा, आणि खारुड्या करून मला कमेंट करायची की ताई तुझ्या खारुड्याप्रमाणे आम्ही पण केल्या, आणि आमच्या पण तुझ्यासारखे छान छान खारुड्या झाल्या म्हणून. हे बघा, असं खूप व्यवस्थित खालीवरी पीठ करून घ्यायचं. म्हणजे बाजरी थोडी कडक असती, हार्ड असती, शिजायला पण वेळ लागतो. त्याच्यामुळं असं मस्तपैकी पीठ हाटून खालीवरी करून घ्यायचं, आणि त्याच्याशिवाय झाकण ठेवायचं नाही. नाहीतर तुम्ही एकदा पीठ हाटलं आणि झाकण ठेवलं की करपून जातात. चला मग आता खारुड्या घालायला केली सुरुवात. मी पत्र्यावर, माझ्या 3ऱ्या मजल्यावर काय करू मैत्रिणी, पत्रे येतं, मग कोणाच्यात जायचं, आपल्या घराला आहे त्याच्यातच आपण संसार करायला शिकायचा. आता माझ्याकडे स्लॅब नाही म्हणून मी माझ्या पत्र्यावर आतरली खाली ताडपत्री, वरी आतरलं मेन कापड, आणि त्यावर करायला लागले. काहीच झालं नाही, सगळे नवल केले. काय बाई सरस्वती तुझं डोकं, म्हणून एवढ्या मोठ्या संसार होत नाही, आणि डोकं नाही नसल्यावर कशाचा डोंबल्याचा संसार. चला माझ्या खारुड्या बघा तुम्ही कशा प्रॉपर मस्त पैकी. ह्या खारुड्या तळल्याच्या नंतर तर एवढ्या टेस्टी, पौष्टिक आणि हेल्दी, याच्यात 3 गट्स आहेत माहिती का. म्हणून बाजरीच्या खारुड्या शरीराला सेहत के लिए बहुत अच्छा रहता है. आप भी करो, खाओ और मुझे भी बताओ. आलं का लक्षात. हे बघा, अशा प्रकारे मी खारुड्या घालायला सुरुवात केली मंडळी. तुम्ही पण करा, कारण खारुड्या आता 4 वाजता 6 वाजता तसला आमच्याकडे पिझ्झा, बर्गर, काय म्हणता तुम्ही, अजून काय काय असतं ते मला अजिबात आवडत नाही, आणि मी खात पण नाही. म्हणून माझं शरीर कसं आहे, आलं का लक्षात. तसलं बाहेरलं काय पण खाऊन किती इंस्टाग्रामला रिव्ह्यू आलेत, त्याला हे झालं व्हायरल, ते झालं, अमकं झालं, तमकं झालं, तो रोग, हे रोग. म्हणून आपण कधी पण घरचं आणि हेल्दी खायचं. आता कधी तर एखादी बाहेरचं खायचं, पण काय खायचं, फक्त आणि फक्त जेवण करायचं. तसलं पिझ्झा, बर्गर तर आम्हाला आवडत नाही बाई, आम्ही काही खात नाही. आम्ही साधी भोळी माणसं, गरीब माणसं, त्याच्यामुळे आम्ही असं खातो बघा, आणि असं करतो, असं बनवतो. 5 किलोच्या खारुड्या येतात, मग मला एकटीला तर जमत नाही. मम्मा आमची भरून देती, मी आणि माझं लेकरू, माझा यश प्रत्येक कामात मला मदत करतो. आणि प्रत्येक आईचं कर्तव्य बनतं की आपल्या लेकराला एकतर शिकवणं, संस्कार विथ आपल्याला मदत होती. म्हणून माझा यश मला तर प्रत्येक कामात मदत करतो. तुम्ही पण तुमच्या पोराला असं शिकवा. वाटलं तर हे व्हिडिओ दाखवत जा, बघा की असं केल्याच्या नंतर कमीपणा नसतो. आणि प्रत्येक आईनं आपल्या मुलगा असो मुलगी असो दोघांनाही काम शिकवणं गरजेचं आहे. अहो, आपल्या पोटाला करून खायला कशाची लाज बरं मंडळी. यावं, जर समजा बायकोला नाही आलं तर नवऱ्यानं सांगावं, शिकवावं. म्हणून आपण आपल्या लेकराला परफेक्ट करायचं. आणि हे बघा, आम्ही किती सुंदर खारुड्या घालायला सुरुवात केली आहे ना.
मग तुम्ही पण तुमच्या पोरांना सांगत जा, शिकवत जा. असं नाही बाई माझे पोर आहेत आणि मी कसं करू म्हणून. मला पण यश मुलगाच आहे ना, मी माझ्या यशला सगळं शिकवते आणि माझा यश मला मदत पण करतो बरं का. आता तुमचा विषय आहे तो तुम्ही बघा बाबा, मी तर माझ्या यशला शिकवलंय आणि करतो पण बरं का. उग नसते माय लग्न करणं आणि संसार करणं, असल्या तडपत्या उन्हात काम करावं लागतंय तेव्हा खायला मिळतंय. त्याला म्हणतात लगीन लगीन. लगीन उग नसतं. आलं ना लक्षात तुमच्या? हा, त्याच्यासाठी ह्या म्हणीप्रमाणे होतंय. मग पुन्हा चालून पुढे चालून झालंय, आम्ही अनुभवलंय, आम्हाला अनुभव आहे म्हणून सांगते. लागतंय तेव्हा पलंगावर बसून खायला मिळतंय. लग्न करणं उगं नवा माय, गादीवर बसून ऐकते मिळत नसतंय. नाहीतर मग कुरकुरे वेपर्स खावं लागते आणि वडापाव आणावं लागते. कळालं का? हा, तर त्याच्यासाठी आपण आपल्या लेकराला सगळं करायला शिकवा. हे पा बघा, तिखट आणि सपक दोन्ही खारोड्या घालून झालेल्या आहेत माझ्या. अशा प्रकारे बघा तुम्ही कसलं ऊन. अहो मंडळी, 8:45 झालेत तर एवढं ऊन की डोक्यावर कपडा घ्यावा लागायलाय. खूप ऊन आहे. आणि आता माझ्या खारुड्या झालेत तयार. 6 वाजले, मी आले वरती. हा बघा तुम्ही, इतक्या सुंदर जशाच तशा खरोड्या निघाल्या का मेणकापडावरल्या तर पूर्ण तशाच तशा निघाल्या. आणि इकडं ताडपत्रीवर पण मेणकापड टाकून अंतरलेल्या ह्या पण खूप छान हो का, अशा हाताने भरायला यायला लागल्या माहिती का. खूप छान सुंदर अप्रतिम टेस्टी खारुड्या झालेत माझ्या. तुमच्या कशा झालेत मला सांगा, मी टेस्ट सुद्धा केलेली आहे. खूप आणि खूप छान मस्त मस्त यमी यमी खारुड्या झालेत माझ्या. बघा तुम्ही बघितल्या. हा, तिखटवाल्या पण छान झालेत आणि सप्पकवाल्यात पण छान झालेत. तर आता माझे दररोज नवनवीन प्रकारचे पदार्थ शिकण्यासाठी आणि पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. ओके, बाय.